शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गरीब नवाज कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने काल शहादा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की सदर महिलेच्या 16 वर्षीय मुलीवर शहादा येथीलच भेंडवा नाला येथील पुलाखाली नेऊन 3 जणांनी ह्या 16 वर्षीय मुलीवर घृणास्पदरित्या बलात्कार करण्यात आलेला होता। अशी माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शुक्ला आणि त्यांची सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ कार्यवाही करत सदर प्रकरणाचा छेडा लावल्यानंतर असं लक्षात आलं की सदरची मुलगी ही मतिमंद असून ती घरातून मदरशाकडे जाते म्हणून गेली होती आणि घरी परत आली नव्हती। सदर मुलगी ही सारंगखेड्याकडे गेल्याची माहिती पडली होती। सारंगखेड्याहून तेथील लोकांनी तिला शहाद्याची असल्यामुळे पुन्हा बसमध्ये बसून शहाद्याला पाठवून दिलं होतं। रात्री उशिरा ती शहाद्यामध्ये आल्यानंतर तिघे आरोपी सूरज वसावे, शरद आहिरे आणि कैलास सूर्यवंशी यांना ती मुलगी दिसली आणि तिच्या मतिमंद होण्याचा गैरफायदा घेऊन या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला होता। या घटनेचे या तिघे जण मुलीला घेऊन जाताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुद्धा होते। त्यांनी त्याप्रमाणे माहिती दिल्यानुसार या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। सदर प्रकरणी गँगरेप आणि पोक्सो लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 याप्रमाणे अतिशय गंभीर कायद्याचे कलम लावण्यात आलेले आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपी आणि पीडित मुलगी यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती थोरात या करत आहे।